नमस्कार मित्रांनो, मी कुंदन सकपाल तुमचं पुन्हा एकदा माझ्या प्रवास कट्टा या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आजची माझी ट्रिक आहे. आज मी चाललेलो आहे माथेरान या ठिकाणी नेरळमध्ये. मी काल माझ्या कझिनच्या इथे राहिलो आहे नेरळला आणि तिथून आता आज आमची माथेरानची सफर चालू होईल. मी माझ्या फॅमिलीसोबत आहे, नंतर तुम्हाला दाखवत राहील. सकाळचं तुम्ही दृश्य पाहू शकता मागे, खूप थंड आणि सकाळी 7:30 वाजले आहेत. तो आहे माथेरानचा डोंगर, जिथे आम्ही चाललेलो आहोत आज. बघू शकता तुम्ही थंडावा किती आहे इकडे. लोक लिटरली स्वेटर घालून चालत आहेत, एवढी थंडी. पण 16-17 डिग्री सेल्सिअस क्लायमेट आहे इथे. आता आम्ही चाललेलो आहोत टॉय ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी, कारण टॉय ट्रेन जी आहे ही आपल्याला माथेरानच्या सफरसाठी त्याचं तिकीट काढावं लागतं. सकाळी 8:50ची गाडी आहे आणि त्याचं तिकीट फेअर जे आहे मी तुम्हाला दाखवेन. तिकीट काउंटरच्या इथे आम्ही आता चाललेलो आहोत. खूप थंड वाटते, खूप चिल्ड असं आहे. मुंबईमध्ये जवळपास तुम्हाला जर जिथे खरंच थंडावा पाहिजे असेल तर माथेरान इथे बेस्ट प्लेस टू गो. वाव, तुम्ही बघू शकता किती थंड आहे आणि माझ्या तोंडातून लिटरली तो थंडावा तुम्हाला दिसत असेल. आता आपण नेरळ स्टेशनवर आहोत आणि माथेरानच्या टॉय ट्रेनने प्रवास सुरू करतोय. हा अनुभव घ्यायचा असेल तर लक्षात ठेवा, तिकीट मिळवण्यासाठी किमान 2 तास आधी रांगेत उभं राहावं लागणार. कारण तिकीट विंडो, तिकीट खिडकी हा प्रवास सुरू होण्याच्या 2 तास आधी उघडते. एक ट्रेन आहे सकाळी 8:50ची आणि दुसरी आहे 10:20ची. तर तुमचा प्रवास आणि तुम्हाला तिकीट हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे प्लॅन करा. शेवटी आम्हाला तिकीट मिळालं आहे आणि आता टॉय ट्रेनमध्ये बसण्याची वेळ आली आहे. चला तर प्रवास सुरू करूया. नेरळ ते माथेरान या टॉय ट्रेनच्या प्रवासासाठी तिकीट दर प्रत्येकी 95 रुपीज आहे सेकंड क्लाससाठी आणि फर्स्ट क्लाससाठी 340 रुपीज. आदू खिडकीतून बाहेर बघत खूप मजा घेतोय. डोंगर, झाडं आणि निसर्गाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसतोय. ट्रेन वळण घेताना इंजिन आणि सगळे डबे एकत्र दिसतात. हा नजारा खरंच अप्रतिम आहे. ट्रेन हळूहळू डोंगरातून जात आहे आणि मी दरवाजेजवळ उभं राहून निसर्गाचा आनंद दोघेही घेतोय. नंतर ट्रेन एका छोट्याशा स्टेशनवरती थांबते. तिथे आम्ही काही फोटोज, व्हिडिओज आणि काही थंड पाणी व स्नॅक्स घेतले. प्रवासातला हा छोटासा विश्राम खूपच सुंदर होता. शेवटी फायनली आम्ही माथेरान स्टेशनला पोहोचलोय. इथलं दृश्य खूप अप्रतिम आहे. टॉय ट्रेन डोंगरातून जात असताना आम्हाला एक अप्रतिम दृश्य दिसलं आणि ते म्हणजे कड्यावरचा गणपती. उंच कड्यावर कोरलेली ही मूर्ती प्रवाशांना आशीर्वाद देत असल्यासारखे भासते. तर मित्रांनो, फायनली आम्ही माथेरान या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे आद्यांश. आद्यांशला तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल. आणि ही माझी वाईफ. तर आम्ही
खूप असं सुंदर प्रवास केला आहे माथेरानच्या टॉय ट्रेनमध्ये आणि जवळपास 2.5 तास लागले. 10:20 गाडी होती, ट्रेन होती, जी जस्ट आता 1:05 आम्ही पोचलेलो आहोत इथे माथेरानला. आणि तुम्ही मागे क्राऊड बघू शकता. सॅटर्डे आहे आणि विकेंड आहे. त्याचबरोबर आपलं 2025 हे वर्षही संपत आलेलं आहे आणि ही गर्दी तुम्ही बघू शकता. हे मार्केट आहे. आपण संध्याकाळी मार्केटचा व्ह्यू बघूया. आपण संध्याकाळी मार्केटला फिरणारच आहोत. तरी हे आदूचा एक मित्र आहे, विहान आणि आदू आहे. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या पॅरामाऊंट हॉटेल इथे आम्ही पोचलो आहोत आणि बघू शकता सुविधा खूप सगळी आहे. फक्त 5 मिनिटं चालली तरी. आणि इथे हे आमचे मित्र आहेत, त्यांच्या वाईफचा फोटोशूट करतात. प्रत्येकालाच करावं लागतं. आणि हे आमचं हॉटेल आहे. हे माझे खास मित्र आहेत, जितूभाई. माथेरान घूमने आए, एंजॉय करने के लिए, एक दिन के लिए. वो कैसा लगा फर्स्ट टाइम एक्सपीरियंस आपका था? मतलब ही इज़ फ्रॉम राजस्थान और इनका ये महाराष्ट्र में माथेरान लाइक फर्स्ट हिल स्टेशन जहाँ पे विजिट कर रहे हैं. और मैंने इनको फोर्स किया था कि आ जाओ, थोड़ा आपको अच्छा लगेगा यहाँ पे. अच्छा. सुबह हम निकले थे जल्दी 8 बजे के करीब. हमने 10:25 का ट्रेन लिया था नीचे से, टॉय ट्रेन. और अभी 1 बजे है. अभी हम 1:30 बजे चेकिंग करेंगे होटल में. सो मित्रांनो, सांगायचं एवढंच की फक्त तुम्हाला जर इथे माथेरानला यायचं असेल तर तुम्ही जेवढं लवकरात लवकर नेरळ स्टेशनला पोचाल तेवढं बेटर आहे. कारण सकाळची जी अर्ली मॉर्निंगची जी ट्रेन आहे 8:50ची, ती शक्यतो पकडा, तर तुम्हाला ब्युटिफुल व्ह्यू मिळेल. तुम्हाला खूप सुंदर असं बघायला मिळेल. कारण नंतर मग ऊन येतं आणि उन्हामध्ये थोडं थकवा येतो. तुम्ही मागे बघू शकता, तो हॉर्स राईड आहे आणि आजू आतमध्ये गेलेला आहे, तो खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला मी दाखवतच आहे. तर आम्ही आता जस्ट हॉटेलवरती थोडा विश्राम करतो आहे. आम्ही चेक इन केलं आहे आणि जस्ट आम्ही आमचा लंचसुद्धा केलेला आहे आणि खूप सुंदर असं छानसं जेवण बनवलं त्यांनी. पूर्ण घरगुती जेवण होतं. चपाती होती, डाळ राईस आणि 2 भाज्या होत्या. पण तर आम्ही फायनली आता हॉटेलमधून आम्ही निघालो आहे. आता बरेचसे पॉईंट्स आहेत ते फिरण्यासारखे आणि आम्ही आता घोड्याची सफारी करून चाललेलो आहोत. मॅडम बसल्याच घोड्यावरती, तुम्ही बघू शकता. आणि मी आणि आदू बिचारे आम्ही दोघे, पैसे नाही माझ्याकडे, आणि आम्ही दोघे चालत चाललोय. काय हरकत नाही. तुला घोड्यामध्ये बसायचंय? घोडे आपला हॉर्स आहे ना थोडं पुढे आहे, तर मग तिथे पॉईंट आहे, तिथे तो येतोय आपल्याला. ओके, आपण तिथून मग निघून जाऊ. ठीक आहे. इधर आ रहा हूँ मैं.
सो फायनली आम्ही आलो आहोत अमेझिंग लॉर्ड पॉईंटला आणि तुम्ही माझ्या मागे दृश्य बघू शकता. हा खूप सुंदरसा लेक आहे. तू चाललेला मंकीसाठी. मंकी बघतोयस? लॉर्ड्स पॉईंटवर एक मजेशीर क्षण घडला. तो म्हणजे आदूच्या हातात असलेलं चिप्सचं पॅकेट एका माकडाने पटकन उचलला आणि मी तो क्षण व्हिडिओमध्ये टिपला आहे. मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे. माथेरानमध्ये माकडं सर्वत्र दिसतात, त्यामुळे खाऊ हातात ठेवताना नेहमी काळजी घ्यावी लागेल. तर आता आम्ही त्या ठिकाणी पोचलो आहे जिथे फक्त 100 रुपयामध्ये टेलिस्कोप म्हणजे दुर्बिणीतून अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. येथून प्रबळगड, इशराल किल्ला, कुलवंती किल्ला अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला स्पष्ट त्या दुर्बिणीच्या मार्फत दिसतात. तुम्ही इथे बघू शकता त्यांनी जे पोस्टर बनवलं त्या पोस्टरमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही अगदी स्कॅनरने जीपेही करू शकता आणि कॅशही देऊ शकता. डोंगराच्या कुशीत वसलेला हा किल्ला, हा प्रबलगड किल्ला तुम्हाला दिसतोय समोर, हा खूप ऐतिहासिक आठवण करून देतात आणि दुर्बिणीतून दिसणारे हे दृश्य खरोखरच अद्भुत आहेत आणि प्रवासाला अगदी वेगळं सौंदर्य देतात. हा आहे सिलिया पॉइंट. ओके, नेक्स्ट हँड स्मिता. हम लोग इधर बैठ. तर आताच आम्ही किंग्स जॉर्ज पॉईंट आम्ही कव्हर केलेला आहे. मागे तुम्ही डायरेक्शन बघू शकता. आणि आता आम्ही चाललो इको पॉईंटकडे, जो इथून 0.5 किलोमीटर आहे. ते खूप थकले आहेत दोघे पण. तो दोनों थक गए क्या? नहीं. ये दोनों बहुत थक गए. अभी एक हां आता आपण कुठे आलो आता? इको पॉइंट. ओके, आता इथे थोडं मोठ्याने ओरडायचं तुला. ओके, पुढे जाऊन.
देख सकते हो वियान अभी बहुत रो रहा है. तू काय रडतोय तू सांग जरा. वियान तेरा वीडियो निकल रहा है. सांग तू काय रडतोय. मीनू देख. एक मम्मीने काढला होता ना ह्याची मम्मी एकटं काढला होता ना फोटो मम्मीची मम्मीने म्हणून राग आला असेल. ओके म्हणजे त्याच्या मम्मीने फक्त तिचा एकटीचा फोटो काढला आणि त्याला बाजूला ठेवलं काय फोटो में म्हणून त्याला राग आला. अरे यार तेरी मम्मी हंस रही तेरे पे यार वियान. शो यार इंटरेस्ट ही नहीं है फोटो में. शिट ऐसा. ये आदू का दोस्त है, पता नहीं क्यों परेशान है. अपनी जिंदगी से अपनी जिंदगी से परेशान लग रहा है मेरे को. ऐसा लग रहा है गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आहे माथेरानमध्ये दुसरा दिवस आणि सकाळचे 6:30 वाजलेत. खूप तडाख्याची थंडी आहे. मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. सुंदर असं क्लायमेट आहे. खूप थंड वाटतं, खूप थंड वाटतं. जॅकेट घालून सुद्धा थंड वाटते मला लिटरली. नाही फक्त पक्ष्यांचा किळबिळ आवाज फक्त खूप सुंदर वाटतंय. असं आवाज येतोय. मागच्या साईडला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खूप मस्त वाटतं बघा. मित्रांनो मी आता हॉटेलमधून चेकआउट करून आम्ही निघालो आहे. थोडा नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आपण घरी जाऊया. आता आम्ही घरी निघालो आहे. काय सांगशील. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.